हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. गाईज आज बघा, मम्मीनं काल भाजी आणली होती. ही टेरेस गार्डनवरची भाजी आहे. एवढी भाजी आहे, पटते का तुम्हाला सांगा? एवढी भाजी टेरेस गार्डनवरनं निघू शकते का? तर निघू शकते गाईज. अजून एवढी निघणार आहे तांदळाची. अजून एवढीच? हा, हे सगळे एवढे निघणार आहे. अरे बाप रे बाप. चिगळजी चिकनाची भाजी लय होते. हा, काल मी काढून आणली सगळे. तांदळी थोडी काढली, आता मिक्स करू म्हणलं. आणि तांदळाची की नाही, आता ही असली 2 कटोरा निघणार आहे. आता बघा हे गाईज, काढणार. अजून एवढीच 2 कटोरा निघणार आहेत भाजी टेरेस गार्डनवर ना, शेतातली नाही. शेतातली हा शेतात आता पालक यायला लागले भरपूर. ते पण तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा, पण पालक सुरू. माझी भाजी बघा, आपल्याला विना केमिकलची भाजी किती चांगली मिळते. चला आता लवकर आवरतो, आम्हाला जायचं शेतात. आपलं काम चालू आहे ना शेळीच्या शेडचं. चला लवकर आवरतो पटपट. मम्मी आता स्वयंपाक वगैरे करून मग जाणार आम्ही. नक्की सांगा की तुम्हाला खरं वाटणार नाही की काकू खरंच सांगतात का. त्याचा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेलच की काढलेला. काढल्याला सकाळी काल केला नाही रे, काल कोण नव्हता ना मला फोन झाला. अच्छा, आधी काढले नाही आपण पालक, ते जाऊ लागाय. ते आणि पहिलं काढताना मी धावलेलं आहे पहिलं, पण ही दुसरी वेळा काढल्या तरी एवढे निघाले बघा. तर 15 रुपयाची एवढी येत्या, असे ढीग असतात. 15 रुपयाला 10 रुपयाला. तरी 30 रुपयाची 2 ढीग, 30-40 म्हणजे 50 रुपयाची भाजी आहे. 3 ढीग आणू त्यात 15-15 रुपये. तर हे बघा काय, आता हे निवडलेलं आहे ना, हे अजून नेऊन त्या मातीत ठेवायचं आणि भाजी आपल्याला एवढी मिळते. म्हणजे हे टाकायचं नाहीये, हे हाय असंच. जे बुडं काढल्यात ना, हे बघा मूळ असतंय. या सगळ्या भाजीला मूळ असतंय. हे हाय अशी टाकायची आणि त्याच्यावर माती टाकायची. बस एवढं काम केलं की एवढी भाजी मिळणार 8 दिवसाला. ही आहे रे मिरचीच बी आहे, लावायचं शेतावर. तर एवढे हे बघा, ही मुळ्या काढलेल्या ना, हे ठेवायच्या आणि त्यावर माती झाकायची. एवढे जड आपण मुळ्या टाकल्या का नाही, त्यावर माती झाकायची कुंडीत. म्हणजे एवढी भाजी आठवड्याचं तुम्हाला मिळणार टेरेस गार्डनवरनं. मग तांदळ असो नाही तर चिगळ असो, पण आठवड्यातनं 2दा आपल्याला भाजी खायला मिळणार चांगली. गाईज बघा, आता हे बघा, आता ही भाग चालू आहे. पुढचा भाग थोडा झालेला आहे. गेट बनायचं चालू आहे पुढचं. आणि इकडं मागं हे जे रूम आहे ना, छोटीशी रूम काढल्या आपले सामान ठेवायला. तर तिथं पत्रा पेक करायचं चालू आहे. आणि इकडं आहे अतुल बंगाळे थांबलाय. तिकडं अजय बंगाळे लटकलाय उभा राहिलाय. आणि माझं काय सांगते तुम्हाला, इकडं मागं दाखवते काय काय लावलंय. पाय दुखायला लागलं फिरून फिरून, आल्यापासून चालूच होतं माझं. पाणी सगळ्या झाडांना घातलं. हे बघा इकडं मागं त्या शेवग्यापासनं नाही, हे बघा शेवगा दिसत असेल. शेवग्यापासनं असंच भेंडी आणि तिकडं शेवरी, इकडं हातग्याची झाडं अशी लावल्यात. असं काही ना काही चालूच आहे माझं. मग गार्डनला पाणी झालं. हे बघा फुलांच्या झाडांना पाणी मारलं. हां हां पुरं हां, अशी हवा येतच नाही रे, हवा मागणी येत असत्या नाही. तर गार्डनला पाणी मारलं. नंतर मग हे गुलाबच्या फुलांच्या झाडांना, जास्वंतीला, मोगऱ्याला पाणी मारलं. आणि इकडं सगळ्यात पाणी मारलं. तर गाईज बघा, इकडं पुढं चालू आहे गेटचं काम. मिस्त्री गेटचं काम करायला लागलं. हे बघा, हे गेट असं बसणार आहे पुढच्या बाजूला आणि तिकडं एक दरवाजा येणार आहे रूमला. तर गाईज बघा, आता चालू आहे गेट बसवायचं काम. तिकडचा दरवाजा पण बसवला, तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा गेट पण बसलेलं आहे. कसं झालं आहे सांगा कमेंटमध्ये. आता फायनली शेडचं काम तर झालेलं आहे कंप्लीट. आता इथं वागर करायचं आहे आपल्याला शेळ्यांचं, त्याचं काम राहिलं. आणि मागे एक थोडा पॅसेज आहे, तो पण तुम्हाला दाखवतो उद्या. हे बघा गाईज, आता इथं काय बनणार आहे हे तुम्हाला बघायला मिळणारच आहे पुढं. हे बघा इकडं चालू आहे, तिकडं गेट चालू आहे, इकडं रूम झालं आहे. आणि हे बघा वातावरण बघा, आभाळाचं वातावरण आहे. मग अशी काय वाजलं राजे अतुल, आभाळ वाजलं का काही? पत्रा वाजला, धडामधूम केलं नाही आवाज आला रे मला. नाही मला कसं वाजलं बघ बघ. मग तेच की, अरे बापरे. इकडे बघा गाईज, हे बघा कसं आहे. हे बघा वातावरण असं झालं. हां हे बघ इकडं मागं बघ, आपल्या घराकडं मागच्या साईडला दिसते का कसं झालं शेताच्या साईडला कोपऱ्यात. हे बघा गाईज, इथं बसला आहे अतुल. किती झालं उभा राहून बसला नाही. तर बघायचं म्हटलं नाही, उभाच राहणार ती 5 तास 10 तास
तर बसाय काय जायचं, बसून दिसत नाही वे. हां, बसून दिसत नाही का? मोज माप कोणा कोपरा कसा आहे काय आहे. तर गाईज आता इथं एक चांगलं छानपैकी बनणार आहे, ते तुम्ही बघसाला. हे बघा इथं या पेचेसमध्ये पुढं बघसाला आणि बघायला मिळणार आहे तुम्हाला. बघत राहा शकुंतला बंगाळे यूट्यूब चॅनलवर. आणि निसर्गरम्य वातावरण बघा, असंच तुम्हाला रोज रोज निसर्गरम्य वातावरण बघायला मिळणार आहे. आणि आज आम्ही आता बसलो कुठं तुम्हाला दाखवते. हे बघा कुठं बसले आम्ही, गार्डनमध्ये बसल्या. मी आराम करत होती आणि अतुलचं चाललं होतं तिथं गेट बनायला लागले ना. तर ते गेटमध्ये गेटचं व्यवस्थित आहे का, कुठं काय राहिलं का, कुठं वर खाली झालं आहे का लेवल चुकल्या का, हे त्याचं बघायचं चाललं होतं. आणि आत्ता बसलाय मी पण त्याच्याजवळच आता बसले. म्हणलं चला गार्डनमध्ये बसूया, म्हणजे इथल्या इथं हे बघा इथं चाललं आहे ना काहीतरी काम, ते बघायला मिळणार आहे. तर मग इथं बसूनच मग बघूया म्हणलं. उभा राहून पाय दुखत्यात. सकाळपासून काका होते इथं, आता काका गेल्यात घरी आता. आणि आम्ही आणि अतुल आहे आज. अजय काय आला नाही, अजय आता उद्या येणार आहे. तर उद्या आणि तुम्हाला छान छान म्हणजे काय काय बदल झाला इथं शेडमध्ये ते बघायला मिळणार आहे. तर चला नंतर दाखवते तुम्हाला मागचा एरिया. आभाळाचं वातावरण दाखवणार, म्हणजे आभाळ आल्यावर किती खुशी होते. म्हणजे पाऊस नाही आला लवकर आणि पावसाची वाट बघत असतो म्हणजे वाट बघतो आपण, त्यावेळेला आपल्याला आभाळाकडं किती बघू वाटतं. आभाळ जर आल्याला दिसलं तर त्या वातावरणाला किती उशीर पण बघूया, कंटाळ येणार नाही. असं वाटणार की अजून जरा आभाळ येऊ दे आणि मग पाऊस पडू दे. आणि एकदाशी पाऊस पडला तर आणि जरा हिरवळ वाढणार आणि शेती चालू होणार, म्हणजे पिकं लावायला चालू होणार, पेरण्या चालू होणार. तर चला आता दाखवते नंतर. तर गायज आत्ता वाजल्यात 7:45 आणि आत्ता सगळं शेडचं काम कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे शेडचं फक्त काय सांगतो, हे इकडचा रूमचा दरवाजा पण झालेला आहे, पुढचा मेन डोअर पण झालेला आहे, पण आत्ता दाखवत नाही तुम्हाला. आणि इकडं मागं आम्ही काहीतरी करणार आहे, त्याचे बार पण उभा करून झालेले आहेत. आता उद्या थोडं काम आहे आणि वाघरचं काम आहे. आता सगळं झालं काम आजचं. आणि मम्मी वाट बघत बसल्या इकडं. मी गेलो गाडी आणायला, गाडी तिकडे सावलीत लावलेली, आता घेऊन आलो गाडी. आणि मागं पाणी लावले आपल्या ह्याला मक्याला, तर ते पण चालू आहे. आणि आता निघतोय आम्ही गाईज. सकाळी 7:30 पावणे 8 वाजले गाईज. तर चला आता निघतो आम्ही आणि उद्या आणि लवकर यायचं आहे. चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हे बघा आपली गाडी मागे तिथे आहे. हे बघा गाईज, ह्या साईडला हे रूमचा दरवाजा झाला. आणि इकडं तुम्हाला दाखवतो, गाडी घेऊन आलो आत्ता जस्ट. आणि हे बघा शेडचा दरवाजा पण झालेला आहे, मेन डोअर असं स्लायडिंगमध्ये ठेवलेला आहे. कसं आहे, मोकळा मोठा ठेवला आहे आणि आईस पैस. आणि इकडं मम्मीचं बघा वाट बघत बसली आहे माझी. जायचं आता निघतो आम्ही. हे बघा लाईट चालू आहे, मागं बोर चालू आहे. आणि हे बघा मोठी मरकरी आपलं इथं पूर्ण जात होता, आता शेडमुळं पुढं अंधार पडायला लागलाय. हां, आता तिथे एक नवीन लाईट लावायला पाहिजे. चला आता निघूया. तर गाईज आज बघा 8 वाजले आम्हाला, इथंच शेतातच 8 वाजल्या. आता घरी जाऊस तर 8:30. आता जेवायचं ना आराम करायचं.